आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. काय ग्रामपंचायतचा कॅमेरा आहे करा, चेक करा. तिथे जात तिकडे फोन येत ते सरपंच पती सामील आहे विषय काय माहिती का, मूळ विषय असा आहे. उपसरपंच ती नोटीस दाखवा की सरपंचाच्या भ्रष्टाचाराचा विषय काढलेला आहे. सगळं सरपंच पतीचं काय असतं नसेल. सरपंच देशमुख सरपंच तुम्ही एक पार्टी नाही नाही उपसरपंच यांच्या पाहिजे वेगळे तर ही उपसरपंचाचे भ्रष्टाचार काढले, चौकशी झालेली, अनियमितता आढळली, त्याचा अहवाल तुम्हाला आणून देतो. त्याची सुनावणी साहेब उद्या येणार. ही तक्रार आहे उपसरपंच म्हणून त्याला काही 10-5 रुपये देऊन त्याला हाताखालून त्यांची बदनामी करण्यासाठी तसे बातम्या देणं, निवेदन देणं. अहो त्या विहिरीवर ह्यांच्या त्या विहिरीचं पाणी निघालं काढा काय म्हणजे विहीर आणि त्या विहिरीचं पाणी उसाची काय करतात, तिथे शेती व्हायची नाही. शेती नाही पाणी पुरवठा इंजिनियरला विचार हे समजा पशाला म्हणाला याचा काय चुकतो म्हणजे कोणाच्या सुनावणी साहेब त्याच्यात फक्त ही काय तर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे. आमच्यासारखे कोण घ्यायचे शंभर 50 आम्ही का रुपया आणि समधी का मोठं कोणीच नाही न्यायचं. मेडिकल त्याचं काय करायचं समोरासमोर करून टाकतो. सहाव्या दिवशी उपोषण करते तो टाळाटाळा बोलते, उठून माझ्याकडून बिस्किट नेलेत, माझं दुकान तिथं मी एक हातभर माझा आणलं मी जे साक्षीदार ऑनलाईन टाकले पैसे का माझं जर काय सांगितलं तर मी बघून घेऊन होतोय, खोटी काय केस करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही ते बांधकामाला बोलून घ्या साहेब, अतिक्रमण निघले का नाही सांग विचारा. पटेल ना आहे ना सर हां हां बिस्किट छापून बिस्किट देते कुणी नेलते गायच्या पाणी बिस्किट बिस्किट आणि गायच्या कोण नेलते. हा बिस्किट काय छाप घेतो रोहन गरांडे हा त्या माझ्यामधून घेतो. काय जर तुम्ही केलं माझं नाव सांगितलं तर मी बघून घेऊन होतो, खोटी केस करतो काय करतो, काय झालं मला तर तेव्हा जिम्मेदार आहे. आपलं नाही त्याची सीसीटीव्ही ग्रामपंचायतच्या हे करावं की चेक करावं की किती बऱ्या जातो येतो. तुमचं नाव घ्यायचं तुम्ही तेच घेऊन द्या त्यांना आपण चिंचोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहात. आपण आताच माननीय तहसीलदार साहेब भिडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तर नेमकं काय आपल्या मागण्या आहेत त्या निवेदनामध्ये. नमस्कार, मी गीता धीरज चिंचोली माळीची उपसरपंच आहे मी. आणि रोहन गलांडे हे या पत्रकार आहेत, ते सतत आमच्या विहिरीविषयी त्यांनी तक्रार केलेली आहे आणि तो सतत त्रास देत आहे. कुठल्याही बातम्या टाकणे, काही करणे, तर त्याच्यावर त्यासाठी योग्य ती कारवाई करा. आम्ही विहिरीतलं पाणी उचलत नाही काही नाही. व्हिडिओ साहेबांनी ते चौकशी झालेली आहे.
तरी ती चौकशी पूर्ण झाली तरी त्यांनी उपोषण केलेलं नाही आणि ते तिथं आम्ही तहसीलदार साहेबांना व्हिडिओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करा असं आमचं म्हणणं आहे. त्या विहिरीपासून तुमचं शेत ताई किती लांब आहे? एक किलोमीटर आहे. हां. 1.5 किलोमीटर. आणि ती विहीर कोणाची आहे? सरकारी योग्य. आपण बी निवेदन दिलेलं आहे ग्रामस्थ आहे चिंचोलीचं, तर नेमकं आपलं म्हणणं काय आहे? रोहन गलांडे हा पत्रकारितेला कलंक आहे. आम्हाला त्रास देऊन हमेशा त्रास आहे की बाबा तुम्ही आक्रमण काढेल नाही तर आम्हाला हक्क द्या. दारू पिऊन हमेशा त्रास आहे. तुमच्याकडे व्हिडिओ बी आहेत की पहिले की दारू पिऊन पोस्टर फाडलेली, हप्ते द्या नाही तर तुमचं दाखवतो. पूर्ण त्रास आहे समजा. नाहक तुम्हाला त्रास देतो तुमची बदनामी करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हा बदनाम की आम्ही काय 1 रुपया 2 रुपया करून खाणारे लोक आहेत, आम्ही काय देणार आहे त्याला? आपला काय व्यवसाय आहे त्या गावामध्ये? चहाचं हॉटेल. हां. आपल्याला काय त्रास देते? हे काय नाही आता रस्त्याचं हे दिलेलं होतं की आपले ते रस्त्याच्या बाजूला आपलं हॉटेल येतं त्याच्या येतच नाही. मामा, आपण एवढे वृद्ध ज्येष्ठ नागरिक आहात, नेमकं काय मागणीसाठी इथं केजला आलेलं आहेत निवेदन द्यायला? काय नाही, चहाचं हॉटेल आहे माझं घरी. हां. ती उधार का देत नाही, असं तसं करून हॉटेल काढेल हे करेल तसं. कोण म्हणते असं? कशामुळं म्हणते तुम्हाला ते? जेव्हा उधार पाजा दिला नाही. हां. भाऊ, आपलं काय म्हणणं आहे याबद्दल? त्रास आहे आम्हाला हमेशा. किती दिवसापासून हा त्रास सुपारी तो? बहादर आहे हा. हां. हा गेल्या उपोषणाला मी असाच त्रास दिला आहे. कोणाला काय सांगितलं तर मी तर खोटी केस करेल काय करेल. आम्ही आपलं गप्प बसतो. आम्हाला काय माहिती, गोरगरीबाला काय माहीत राहतं. भाऊ, आपण तिथं काय व्यवसाय करताय? सलूनचा आहे, दाढी कटिंगचा व्यवसाय आहे. हां. आपल्याला नेमका काय त्रास आहे का? कोणत्या गोष्टी? काय धमकी देणं हे करणं, कशासाठी धमकी आपल्याला? कटिंग केलं उठून जाणं, हां. हा पैसे नाही देत. हां. आपलं काय म्हणणं आहे? मेडिकल हां. करा. 7 दिवस तो लोक लाईट राहू हे शकतो. जोडून द्या, नाही दिले तर मग दुकानात त्याच्यामध्ये करण्यात यावं. आणि उद्या पुढे हाणमार केली काय झाली तर आम्हाला ते जिम्मेदार राहील आम्हाला. कोणी कुणाला हाणमार केली तो कोण जिम्मेदार? जे खोटे केस करीन हे करीन आणि आम्हाला गोरगरीबाला काही जर झालं तर त्या जिम्मेदार ते राहील. खोटे केस केला काय केलं तर असं आम्हाला धमकी देतो ना. आता तुम्ही म्हणलात की मेडिकल करायचं, तर कुणाचं करायचं? रोहन गलांडीचं उपोषण 6 दिवस कोण राहू शकतो उपाशी साहेब? आणि त्यानं का माझे पण पारले पुढे नेले तर माझ्याकडे फोन पे टाकले पैसे, माझं दुकान शेजारी आहे. दाखवू शकता का कॅमेऱ्याच्या समोर? हे कशाचं आहे पैसे टाकलेलं? पारले पुढे तर 4 नेले ना क्रॅक जॅकेट न्याला. हां. हां कोण आलं तर न्यायला ते? तर ते एक हातावरच आहे माझं, ते स्वतः हात करतो तिथं. हां. कोणाला काय सांगितलं तर मग ते बघून घेईन म्हणतो. हां. आम्ही काय करणार गोरगरीब? जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.